स्वतःचं घर असावं असं प्रत्येक नागरिकाला वाटतं। ज्यांना स्वतःचं घर नाही परंतु घरकुल मंजूर झालंय किंवा भाड्याच्या घरात राहतात या नागरिकांना आता स्वतःची जागा आणि मिळणार आहेत घरकुल। तर ते कसं मिळणार? भूमिहीनांच्या गृह प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना 99 वर्षासाठी गायरान जमिनी मिळणार आहेत। बेघर असल्यामुळे घरकुल मंजूर होऊन सुद्धा हक्काची जागा नसल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो बेघर भूमिहीन कुटुंबांना आता हक्काचा निवारा मिळणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट? आता हे घरकुल कोणत्या नागरिकांना मिळणार, नेमकी गायरान जमीन काय असते, तर या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। तर काय आहे अपडेट, व्हिडिओ सुरू करूया। घरकुलाच्या पार्श्वभूमीवर आता महसूल विभागानं बेघरांच्या गृहप्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी ग्रामपंचायत यांच्याकडून महसूल विभागाला 99 वर्षासाठी 1 रुपया भाडे द्यावे लागणार आहेत। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, जसं की तुम्ही पाहिलं असेल शबरी घरकुल असेल, मोदी घरकुल योजना असेल, त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, ही योजना सुद्धा महत्त्वाची आहे। तर मग आता जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी राज्य सरकारकडून 1 लाख रुपये अनुदान मिळणार आहेत। आवास योजनेतील निकषानुसार शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात लाभार्थ्यांनी 269 चौरस फूट जागेतच घरकुल बांधकाम करणं आवश्यक आहे। तेवढ्या जागेचा रेडी रेकनर दर जर पाहिला तर 35 ते 40 हजार पर्यंत येत असतो। त्यामुळे लाभार्थ्यास 1 लाख रुपये मिळत असतात, अशी वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे गावागावातील जागाचे दर वाढल्यामुळे तेवढ्या किमतीत घर बांधकामाला जागा उपलब्ध होत नाही। त्यामुळं बेघर लाभार्थी आवास योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना हक्काचा निवारा मिळत नाही। तर मग आता याच पार्श्वभूमीवर आता भूमिहीन लाभार्थ्यांना गायरान जमिनी उपलब्ध दिल्या जाणार आहेत, पण त्या जागा वैयक्तिक स्वरूपात नसून सामूहिक गृहनिर्माण प्रकल्पासाठी मिळणार आहेत। सध्या सोलापूर जिल्ह्यातील 4000 भूमिहीनांना या निर्णयाचा लाभ होणार आहेत, तर 7 विभागाचे लागते ना हरकत प्रमाणपत्र। तर आता तुम्ही पाहिलं असेल की नेमकी गायरान जमीन काय असते। तर प्रत्येक गावामध्ये काही मोकळ्या प्रमाणात जमीन पडलेली असते, त्या जमिनीलाच गायरान जमीन म्हटलं जातं। तर ज्या बेघर लाभार्थ्यास स्वतःची कोठेही जागा नाही अशा भूमींना आता गायरान जमिनी मिळणार आहेत, पण त्यासाठी वन, सार्वजनिक विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, राष्ट्रीय राज्य महामार्ग विभाग, महावितरण, पाटबंधारे व भूसंपादन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहेत। त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनीच दमछाक होत आहेत। दुसरीकडे ज्या जागेची मोजणी करून नकाशा तयार करून ग्रामपंचायत त्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प उभारणार असल्याचा आराखडा तयार करेल, त्यानंतर टाउन प्लॅनिंगच्या शिफारशीनंतर जागा लाभार्थ्यांना मिळणार, अशी प्रक्रिया या घरकुलामार्फत असणार आहेत। तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक खेड्या भागात, शहरी भागात, गावाच्या आजूबाजू भरपूर अशी एकराच्या हिशोबाने जमीन पडलेली असते। त्या जमिनीवर वन विभागाचा ताबा असतो, तर हीच जमीन गायरान असते। महसूल विभागाकडून शासकीय जागा मिळणार, तर जमिनीची माहिती संकलित करण्यासाठी लँड बँक तयार केली आहे। त्यातील गायरान जमिनी भूमिहीन बेघरांना घरकुल बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। मोहीम स्वरूपात आधी अशी माहिती पहिल्यांदाच कार्यवाही होणार आहेत। लाभार्थ्यास वैयक्तिक जागा देता येत नसल्यामुळं ग्रामपंचायतींना नियमानुसार नाममात्र भाडे आकारून भाडे तत्वावर गायरान जमिनी दिल्या जाणार आहेत। तर अशा प्रकारे ज्याही गावाच्या आजूबाजू, शहराच्या आजूबाजू नागरिक राहतात परंतु भाड्यानं राहतात आणि त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, स्वतःचं घर नसेल, तर त्यांना या गायरान जमिनीवर आता स्वतःचं हक्काचं घर बांधून मिळणार आहेत आणि ही जागा 99 वर्षासाठी लीजवर असणार आहेत। तर ही लीज जे भाडं असेल हे भाडं संपूर्णतः ग्रामपंचायत भरणार आहेत। तर मग आता तुमचे आजूबाजू जमीन आहे का? तुमचे आजूबाजू पडलेली जमीन असेल तर त्या जमिनीवर तुम्ही स्वतःचा ताबा करून 1 गुंठ्यापर्यंत तुम्ही स्वतःचं घरकुल त्या ठिकाणी उभारू शकता आणि वेळ प्रसंगी पडल्यास या ज्या जागा पडलेल्या आहेत या जागा या नागरिकांच्या नावावर डायरेक्ट ट्रान्सफर सुद्धा केल्या जाणार आहेत।
तर अशा प्रकारे तुमच्याकडे घर नसेल, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तुमच्या आजूबाजू जमीन असेल, तर तुम्ही तात्काळ ग्रामपंचायत यांच्यासोबत संपर्क करून किंवा या जागेवर अतिक्रमण करून स्वतःची जागा त्या ठिकाणी मिळवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे गायरान जमिनीवर तुम्ही स्वतःचं घर बांधू शकता। तर आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। आणि मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा असा की या व्हिडिओमध्ये सांगत राहिला, तुम्ही गायरान जमिनीवर ताबा केला असेल तर स्वतः जागा त्या ठिकाणी बांधू नका, कारण की गव्हर्नमेंट या जागेवर कब्जा सुद्धा करताना दिसत आहे। त्यामुळं गव्हर्नमेंट ज्या बेघर नागरिक असेल त्या नागरिकांना या गायरान जमिनी देऊन त्यांना स्वतःचं घर ग्रामपंचायत मार्फत गव्हर्नमेंट डायरेक्ट बांधून देणार आहेत। त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे जलबाजी करू नका, तुम्हाला स्वतःचं घर त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनल संदर्भातच काही महत्त्वाचे ग्रुप्स आपण तयार केले आहेत। त्या ग्रुप्सचे लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे। त्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण ग्रुप तुम्ही फ्रीमध्ये जॉईन करू शकता।